हाय फ्रेंड्स, आज आपण हो'ओपोनोपोनो प्रेयर काम का करत नाही आहे ह्याविषयी जाणून घेणार आहोत। जर तुमच्यासाठी हो'ओपोनोपोनो प्रेयर काम नाही करत असेल म्हणजे तुम्ही कुठली ना कुठली मिस्टेक करत आहात हे तुम्हाला समजायला हवं। तर आपण कुठली मिस्टेक करत आहोत हे सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये इथे सांगणार आहे। तर कोणती मिस्टेक आहे ते मी आज इथे सांगते। हो'ओपोनोपोनो ही एक हवाईयन प्रेयर आहे, फॉरगिवनेस प्रेयर आहे। ह्या प्रेयरला करताना आपल्या अंदर कोणती भावना आहे आणि कोणती भावना असायला पाहिजे तेच मी सांगणार आहे। सर्वात प्रथम ही प्रेयर तुमच्यासाठी वर्क नाही करत आहे, म्हणजेच ह्या वर्ड्सला, ह्या शब्दांना खूप लाईटली तुम्ही घेतले आहात। आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू हे चांट करते वेळेस आपल्या अंदर इमोशन प्रेझेंट मध्ये असायला हवं। आपल्या समोरच्या वस्तूसाठी किंवा व्यक्तीसाठी प्रेयर करत आहात, तिथून निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी तुम्ही करत असता, पण आपल्या अंदर काय चालू आहे प्रेयर करताना आणि नंतर पण हे खूप महत्त्वाचं आहे की आपण काय विचार करत आहोत हे प्रेयर करत असताना आणि प्रेयर करून झाल्यानंतर पण आपल्या अंदर कुठले इमोशन चालू आहेत हे खूपच महत्त्वाचं आहे। मी त्या व्यक्तीला कधीच माफ करणार नाही ज्या व्यक्तीसाठी तुम्ही प्रेयर करत आहात। तर तुमचं इंटेन्शन असं असतं की मी त्या व्यक्तीला कधीच माफ करणार नाही आणि ह्या गोष्टीसाठी मी प्रेयर करत आहे याची जिम्मेदारी, रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही नाही घेत आहात। हे तुम्ही मानतच नाही आहात की हे जे अट्रॅक्शन, ही निगेटिव्हिटी जी झाली आहे तुमच्या जीवनामध्ये, जे काही आताची परिस्थिती चालू आहे ते तुमच्याच बोलण्यामुळे, तुमच्याच विचारामुळे, तुमच्याच इमोशनमुळे निर्माण झाली आहे। हे तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतच नाही आहे, त्यामुळे सुद्धा होत असते। हे आपल्या निगेटिव्हिटीने झाली, म्हणून ही निगेटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये रिमूव्ह नाही होत आहे। तर ही पहिली गलती तुम्हाला नाही करायची आहे। ओके, जेव्हा कधी पण कोणत्या गोष्टीसाठी हो'ओपोनोपोनो प्रेयर करायला जाता, पहिले ॲक्सेप्ट करा, पूर्णपणे 100% रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच जबाबदारी घ्या। मी तयार आहे ह्या गोष्टीला क्लिअर करण्यासाठी, ह्या निगेटिव्हिटीला रिमूव्ह करण्यासाठी असं म्हणा। पूर्ण भावनासोबत ह्या 4 वाक्यांना म्हणायचं आहे, रिपीट करायचं आहे आणि चांट करायचं आहे। ते 4 वाक्य म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू। दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हो'ओपोनोपोनो प्रेयर कोणत्याही गोष्टीसाठी करत असतो तेव्हा आपण कन्फ्युजन क्रिएट करत असतो। आपणाला वाटते की ह्यामुळे कोणती अट्रॅक्ट करू शकतो, कोणतीही गोष्ट अट्रॅक्ट करू शकतो, कारण ह्याचे रिझल्ट खूप फास्ट असतात। पण लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे की मॅनिफेस्टेशनला यूज करून लाईफच्या अट्रॅक्शनला वाढवता। आणि हो'ओपोनोपोनो प्रेयर काय आहे, ही हो'ओपोनोपोनो प्रेयरमुळे अट्रॅक्ट नाही करू शकत, फक्त हो'ओपोनोपोनो प्रेयरमुळे तुम्ही निगेटिव्हिटी क्लिअर करून नंतर तुम्ही अट्रॅक्ट करू शकता, पण डायरेक्टली तुम्ही तुमचं मॅनिफेस्टेशन हे अट्रॅक्ट नाही करू शकत, कारण हे हो'ओपोनोपोनो प्रेयर तुमच्या रस्त्यामध्ये आलेली निगेटिव्हिटी दूर करून नंतर ते मॅनिफेस्टेशन पूर्ण करायला मदत करत असते। तर हो'ओपोनोपोनो प्रेयर एखादी गोष्ट आहे, त्या रस्त्यामध्ये निगेटिव्हिटी आहे त्याला क्लिअर करते, म्हणजेच त्यामध्ये येणारे अडथळे, निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम ही प्रेयर करते। फक्त ही प्रेयर निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी ही प्रेयर आहे। ही एक फॉरगिवनेस प्रेयर आहे, ह्यामध्ये तुम्हाला माफी पाहिजे आहे हर एक गोष्टीसाठी जे लाईफमध्ये गलत चालत आहे त्यासाठी। आणि तिसरी गोष्ट म्हणजे खूप जास्त अटॅचमेंट होणे, कोणत्याही गोष्टीसाठी खूप जास्त डेस्पिरेट होता, आपल्या अंदर ऑलरेडी कोणतं व्हायब्रेशन पैदा झाली आहे, डेस्पिरेशन पैदा झालं आहे, तर त्या डेस्पिरेशन ही एक निगेटिव्हिटी फ्रिक्वेन्सी आहे, त्यामध्ये आपल्याला एन्झायटी, वरी होत असते। ही गोष्ट होईल किंवा नाही
तर असे इमोशन आपल्या अंदर महसूस होत असतात, तर ती व्हायब्रेशन तुमच्या अंदर पैदा होऊन आहे, तर हे बाहेर पण तेच जाईल, जे तुमच्या अंदर आहे ते बाहेर पण जात आहे. त्यामुळेच तुमची जी काही परिस्थिती आहे ते चालू आहे, तर ते मग चॅन्टिंग करून पण जाणार नाही, कारण तुमच्या अंदर ते इमोशन्स आहेत म्हणून, आणि तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार. तर ही गलती सुद्धा तुम्हाला नाही करायची आहे. जेव्हा कोणत्याही गोष्टीसाठी, हिलिंगसाठी ह्या प्रेयरचा यूज करायचा असेल, तर आपल्या अंदर कोणती पण फिलिंग ठेवायची नाही आहे. तुम्हाला पूर्णपणे युनिवर्सला सरेंडर करायचं आहे. आपल्याला युनिवर्सला सरेंडर करायचं आहे आपल्या गलत्यांसाठी. कोणती आपण आपल्या गलत्यासाठी माफी मागतो, तर त्या कोणत्या पद्धतीने मागतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपण पूर्ण ॲक्सेप्टन्स सोबत आणि पूर्ण भावनासोबत जायचं आणि त्या चॅन्टिंगला करायचं आहे. 108 वेळा होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करायची आहे, किंवा किती पण वेळ तुम्ही करू शकता. त्यानंतर त्या गोष्टीपासून डिटॅच व्हायचं आहे, डिटॅच होऊन जायचं आहे. तिथे डिटॅचमेंट तुम्हाला रिझल्ट देत असते, कारण तुम्ही लेट गो करत असता. मी ह्या सर्व गोष्टी माझ्या लाईफमध्ये अप्लाय करते आणि म्हणूनच मॅक्झिमम टाईममध्ये मला रिझल्ट मिळतात. त्यासाठीच तुम्हाला ही सांगत आहे टेक्निक, की तुम्ही ह्या होपोनोपोनो प्रेयर करत असताना ह्या गलत्या तुम्ही करत असणार, म्हणून तुमच्यासाठी होपोनोपोनो प्रेयर वर्क करत नाही आहे. तर ह्या गलत्या करणे बंद करा, त्यानंतरच तुमचं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण होणार. ह्या गलत्या करत असाल तर आजपासून नोटीस करा आणि याचं चॅन्टिंगला सुधारा. होपोनो प्रेयरच्या चॅन्टिंगला सुधरवा, डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट मिळतात. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.